बहुचर्चित TCS प्रकरणात MIMचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईला आता मोठं वळण मिळालं आहे. लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अटक टाळण्यासाठी मदत करत छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय दिल्याच्या आरोपाखाली मतीन पटेल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांची नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मतीन पटेल यांना न्यायालयाकडून नोटीस व समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहणं बंधनकारक असतानाही ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला. या वॉरंटची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून मतीन पटेल यांना ताब्यात घेत नाशिकमध्ये आणलं. शुक्रवारी त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. मतीन पटेल यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 26 मार्च रोजी TCS प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल झाला होता. धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेली निदा खान त्यानंतर फरार होती. 2 मे रोजी नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मतीन पटेल यांनी सुचवलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 7 मे रोजी नाशिक पोलिसांनी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर 7 जुलै रोजी तिला जामीन मंजूर झाला. मात्र आरोपीला आश्रय दिल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मतीन पटेल यांचे तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला होता. तपासात पटेल आणि फ्लॅट मालक सह संशयित हनीफ यांच्यात झालेल्या फोनवरील संवादाचे महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी पुरावा म्हणून सुरक्षित केल्याची माहिती समोर आली आहे. अजामीनपात्र वॉरंटनुसार गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर शुक्रवारी मतीन पटेल यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळे TCS प्रकरणातील तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता आहे. सत्र खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली आहे. आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं. परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती. आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. तर मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे. ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.